first I will like to begin with the definition of health. As per the Merriam-Webster dictionary, health is defined as a condition of being sound in body, mind, or spirit. What Oxford Dictionary says that it is a state of being physically and mentally healthy. आयुर्वेदानुसार सुश्रुत संहितेमध्ये स्वास्थ्याची डेफिनेशन अशी लिहिलेली आहे की समदोषः समग्निश्च समधातुमलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. And you all know the definition of WHO, that is health is a state of complete physical, mental, social and spiritual well-being and not merely the absence of the disease. So friends, here I want to make a distinction like what is disease? When there is no easiness, you call it as a disease. And when we say it should be easiness at physical, mental, social and spiritual level. So I'm just going to have certain points आणि या सगळ्या चारही aspects मध्ये आपण easiness कसा आयुष्यामध्ये आणू शकू हे मी तुम्हाला सांगणार आहे. These are certain facts. See, we people at Medical Fraternity are not going to increase the longevity of life because no one can increase your lifespan. आपण जे काय आपल्या श्वासाचं आणि हार्ट रेटचं गाठोडं सोबत घेऊन आलेलो आहे तेवढंच आपण इथे आपल्याला पुरणार आहे. ते संपलं, ज्या वेळेला ते संपणार आपण हे जग सोडून जाणार. But definitely what Medical Fraternity does is to improve the quality of life. आणि हे जे श्वासाचा गाठोडा आहे ते जर आपण थोडं पुरवून वापरलं तर नक्कीच ते जास्त चालेल नाही का. So these are certain facts. The longevity of your life depends on lower the temperature of your body, lower the heart rate and lower the respiratory rate. See, I'm not going to here give you because you all are medicos की हार्ट रेट कशाने वाढतो आणि आपली श्वसन का फास्ट होतं हे सगळे कारण मी तुम्हाला इथे सांगणार नाही. पण दिस इज द फॅक्ट. इथे मी कासव दाखवलाय. कासवाचं लाईफ स्पॅन हे ऑलमोस्ट 300-350 वर्ष असतं. का बरं? आपण नेहमी म्हणतोच ना कासव संथ गतीने चालणारा माणूस, म्हणजे त्याची नुसती चालण्याची गती संथ नाही तर त्याचा हार्ट रेट, त्याचं श्वसन आणि त्याचं बॉडी टेम्परेचर अत्यंत मिनिमम असतं आणि मग तो 300-350 वर्ष जगतो. कुत्रा जो सतत त्याचं श्वसन खूप फास्ट असतं तर तो 12 ते 14 वर्ष जगतो. आणि मनुष्य हे आपल्याला ठरवायचंय की आपण आपलं आयुष्य किती वर्ष जगणार आहे. पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी तर 125 वर्ष 100 वर्ष जगत होते. इव्हन आपले आजोबा पणजोबा पण 90 तर गाठतच होते. नाउ इट इज इन अवर हँड हाऊ वी आर गोइंग टू इन्क्रीज द लॉंगिव्हिटी ऑफ लाईफ आणि ऍट द सेम टाइम आपण आपलं आयुष्य समृद्ध कसं करणार. तर या गोष्टींकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. ती बॉडीबद्दल मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही. यू ऑल आर मेडिकोज. पण काही गोष्टींकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय. दिस इज अ सर्कॅडियन रिदम. सो यू मे से इट्स अ नेचर्स रिदम. अँड सी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. तर आपण जर आपल्या बॉडीचा रिदम हा नेचरच्या रिदमला अलाइन केला तर देर बी डेफिनेटली इजनेस. जर समुद्रामध्ये तुम्हाला एखादं शिडाचं जहाज चालवायचं असेल तर वाऱ्याच्या गतीच्या दिशेने जर तुम्ही ते जहाज सोडलं तर नक्कीच त्याचं मार्गक्रमण खूप चांगलं होणार आणि त्याला जास्त फाईट करावं लागणार. आता नेचर काय सांगतं बघा. अराउंड 6 AM देर इज सनराईज. सकाळी सकाळी हवेमध्ये ओझोनचं प्रमाण पण खूप जास्त असतं, पोल्युशन कमी असतं, आपली एनर्जी लेवल खूप हाय असते आणि उठल्याबरोबर इतकं फ्रेश आणि छान वाटतं. पण यू नो आपण काय करतो बऱ्याचदा उठल्याबरोबर आपण काय करतो, पहिले मोबाईल उघडतो, मग व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो. अरे मी काल कोणती तरी पोस्ट टाकली होती, मला किती जणांनी लाईक केलं, मग ह्यांनी माझ्या पोस्टला उत्तर दिलं का, त्यांनी नाही दिलं. किंवा जरी मोबाईल नाही उघडला तर आपण पेपर उघडतो आणि मग ते पेपर मधले सगळे भडक मथळे जे आपण सगळे वाचतो ना ते इतके विदारक आणि दुःखदायक असतात. कुठेतरी समृद्धी महामार्गावर ऍक्सिडेंट झाला, 14-15 लोकच वारले, कोणत्या तरी नातवानी प्रॉपर्टीसाठी आजीचा खूनच केला, कुठेतरी रेपच झाला. सी, वी स्टार्ट अवर डे विथ सो मच ऑफ निगेटिव्ह थॉट्स आणि असं म्हणतात की वेल बिगन इज हाफ डन. मग एवढ्या निगेटिव्ह गोष्टींनी आपण आपला दिवस का सुरू करायचा. अहो, पूर्वीच्या काळी कम्युनिकेशन नव्हतं तर कुठे जर एखाद्या आपल्या नातेवाईकांची डेथ झाली तर ती तार यायची आणि 15 दिवसांनी आपल्याला कळायचं. मी असं नाही म्हणत आहे की हे फास्ट कम्युनिकेशन वाईट आहे. टेक्नॉलॉजी इज टू गुड. पण त्या जर टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग केला, टेक्नॉलॉजी इतकी चांगली आहे
की आज आपण आपलं जीवन त्या टेक्नॉलॉजीमुळे एवढं समृद्ध करू शकतोय. मी इथे माझ्या घरामध्ये बसून तुम्हा सगळ्यांना कम्युनिकेट करू शकते. एक 16 ते 18 तासामध्ये आपण 7 समुद्र पार करून अमेरिकेला जाऊ शकतो. आणि एक बटनावर आपण कित्येक गोष्टी करू शकतो. लाईफ हॅज बिकम सो इझी. मी तर असं म्हणेन की आपण लोक राजे महाराजांचं लाईफ जगत आहे. म्हणजे आपली मुलं खूप शिकतायत, कॅम्पस सिलेक्शन मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी घेत आहेत, मोठे मोठे बंगले आहेत, आपण आज टेस्ला गाड्या चालवतोय, प्रचंड श्रीमंती आहे. पण जर या सगळ्यांना विचारलं की का हो तुम्ही आयुष्यामध्ये सुखी आहात का, तर आय एम शुअर 99% लोक तर असं म्हणतील की हो, पण थोडासा आनंद पाहिजे, थोडस पीस ऑफ माइंड पाहिजे, थोडस समाधान पाहिजे. मग हे असं का होतंय? आणि ऑन द कॉन्ट्री, जर आपण फार पूर्वी आपल्या पूर्वजांपर्यंत नाही गेलो, तरी आपण आपल्या म्हणजे इव्हन माझं आयुष्य जरी बघितलं तर मी जेव्हा लहान होते तेव्हा आयुष्य इतकं समृद्ध होतं. माझे वडील एका पीडब्ल्यूडी मध्ये नोकरीला होते, 10 ते 5 नोकरी करायचे. येताना एक छानपैकी फ्रेश भाजी आणायचे, आई घरीच असायची, मस्त ताजा स्वयंपाक करायची. आम्हाला काही फॅसिलिटीज अम्युनिटीज नव्हत्या. फ्रीज नव्हता, टीव्ही नव्हता, मोबाईल तर त्या काळामध्ये आलेलाच नव्हता. एक बिनाकाल गीत मला आम्ही ऐकायचो तर वडील म्हणायचे होमवर्क झालाय का, आपल्याला डॉक्टर बनायचंय, अभ्यास झाला तर आई. म्हणजे सो मेनी रिस्ट्रिक्शन. पण आम्ही इतके आनंदी समाधानी होतो. म्हणजे मला आठवतं की आमच्या काळामध्ये बोर होणं, हे मेकअप ब्रेकअप घटस्फोट हे शब्दच आमच्या डिक्शनरीमध्ये नव्हते. आणि आता आपण सगळं बघतोय तर मग हे असं का, म्हणजे ही इझनेस जी आपण कुठेतरी घालवतोय ती का. तर मग सकाळी उठल्याबरोबर तुम्ही इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग गेटिंग कम्युनिकेटेड विथ द सोशल मीडिया, तुम्ही उठल्याबरोबर तुमचा चेहरा आरशात बघा. चेहरा तुमच्याकडे बघून हसला पाहिजे. देवाचं दर्शन घ्या, देवाला प्रार्थना करा, त्याला म्हणा की बाबा माझा आजचा दिवस चांगला जाऊ दे, मी आज दिवसभरामध्ये जी काय कामं करणार त्याच्यामध्ये मला यश मिळू दे. सो स्टार्ट युअर डे विथ अ व्हेरी गुड अँड पॉझिटिव्ह नोट. मग तो दिवस किती छान सुरू होईल. यू मे सी 6:45 AM, तर नेचर काय सांगतं की देअर मे बी सम राईज इन युअर ब्लड प्रेशर. म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर लगेच शूटअप होणार असं नाहीये, पण कुठेतरी तुमचे अप्पर लेवल ऑफ नॉर्मॅलिटी युअर बीपी मे टच. मग अशा वेळी जर तुम्ही मेडिटेशन केलं तर ते किती चांगलं होईल. सी, ऑलवेज गुड टू गेट कनेक्टेड टू युअर सोर्स. आणि जसं तुम्ही म्हणता ना आजकाल यंग लोक की नेट कनेक्टिव्हिटी चांगली आहे, सकाळच्या वेळात ते परमेश्वराशी कनेक्ट करण्याची कनेक्टिव्हिटी आणि नेट पण खूप चांगलं असतं. हो, मी इथे तुम्हाला छोटस गोष्ट सांगते. मी आज तुम्हाला भरपूर गोष्टी पण सांगणार आहे. एक खूप गरीब शेतकरी असतो आणि त्याचा मुलगा सतत त्याला म्हणत असतो की मला गावाच्या जत्रेमध्ये घेऊन जा, मला जिलेबी खायची आहे, मला मेरीगो राऊंड मध्ये बसायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. आणि तो बिचारा काही त्या मुलाला घेऊन जाऊ शकत नसतो. कसे बसे 2-3 वर्ष पैसे जमा करून तो त्या मुलाला जत्रेमध्ये घेऊन जातो. तो मुलगा अगदी हरखून जातो, इतक्या गोष्टी दिसतात, सगळं छान इकडे तिकडे बघतो. ते बाबा त्याला काय म्हणतात, अरे मला एक छोटं काम आठवलं, तू 1 मिनिट इथेच उभा राहा, मी आत्ता जाऊन येतो. ते बाबा जातात. तो हरखलेला मुलगा सगळीकडे फिरायला लागतो, इकडे जातो तिकडे जातो, काय काय की बघतो. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये तो हरवतो. तो त्याच्या वडिलांपासून दुरावतो. आणि मग तो इतका घाबरून जातो, रडायला लागतो. कोणीतरी गावातले लोक पण त्याच वेळेला तिथे येतात, म्हणतात अरे बेटा तू का रडतोय. कोणीतरी जिलेबी घेऊन येतं, म्हणतात अरे तू जिलेबी खा. कोणीतरी म्हणतं भेटतील तुझे बाबा, चल आपण मेरीगो राऊंड मध्ये बसू. सी द पोझिशन ऑफ दॅट चाइल्ड. आता त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्यात आयुष्यामध्ये ज्या त्याला हव्या होत्या, बट ही इज नॉट हॅपी बिकॉज ही इज नॉट कनेक्टेड टू द सोर्स, ही इज नॉट कनेक्टेड टू हिज पेरेंट्स. मग आपली पण परिस्थिती थोडीशी अशी झाली आहे का, हा आपण विचार केला पाहिजे. आता बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाहीये, पण आपली मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी इज बिटवीन 10 AM टू 5 PM. मला वाटतं म्हणूनच पूर्वीच्या काळी ऑफिसेसच्या वेळा पण या 10 ते 5 अशा ठेवलेल्या असतात. बिकॉज अवर हायेस्ट अलर्टनेस इज ॲट 10 AM, बेस्ट कोऑर्डिनेशन इज ॲट 2:30 PM, फास्टेस्ट रिॲक्शन इज ॲट 3:30 PM. त्याच्यामुळे या काळामध्ये जर आपण कार्यरत राहिलं तर वी कॅन गिव्ह अवर बेस्ट to the society, to the workplace. Now I want to have your attention towards something like a melatonin secretion. You all know this is a hormone for our sleep. And it starts secreting at 9 PM. It starts secreting when your eyes see the darkness. आणि त्यांना जर अंधार वगैरे दिसला तर मग हे मेलॅटोनिन सिक्रेशन चांगलं सुरू.
पण युजली आजकाल आपण काय करतो, आय एम नॉट सेइंग यू शुड स्लीप ॲट 9 PM, बट ऍटलीस्ट 10-10:30 शुड बी अ डिसेंट टाइम. पण युजली होतं काय, दिवसभराच्या कामाने आपण थकून घरी येतो आणि मग म्हणतो आता तर मी थोडा रिलॅक्स झालोय, आपण नेटफ्लिक्सवर काहीतरी बघतो, मुलांशी गप्पाच मारतो, कुठेतरी मग शेवटी व्हॉट्सअपला दिवसभरात बघणं झालं नाही, मित्रांना उत्तरं द्यायचे म्हणून मोबाईलमध्ये जातो. देन वी आर ऑल द टाइम एक्सपोज टू धिस लाईट, आणि मग आपण कधीतरी 12-12:30ला झोपतो. मग आपली झोप कशी पूर्ण होईल? आणि मग साधारण कुठेतरी 9च्या 7:30च्या सुमारास ते मेलॅटोनिन सिक्रिशन बंद पण होतं. म्हणजे जेव्हा जे व्हायला पाहिजे, जेव्हा जे हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये आहे, त्याचं आपण मॅक्झिमम युटिलायझेशन करून घेत नाही, आणि मग असं कुठेतरी आपल्या बॉडीमध्ये आजार येऊ शकतो का? कारण आय हॅव सीन सो मेनी सॉफ्टवेअर पीपल, शेअर मार्केट मधले मुलं जे फायनान्स मध्ये रिलेटेड आहे, अँड दोज सिटिंग इन इंडिया, दे आर कम्युनिकेटिंग देअर क्लायंट ऍट अब्रोड. ते असं त्यांचं सगळं खाणं पिणं झोपण्याची सायकल डिस्टर्ब झाल्यामुळे ओबेसिटी पण खूप वाढतीये, हे मी अनुभवलं आहे. हे पण त्याच्यात तेच सांगितलेलं आहे. आता हे बघा, युनिव्हर्स हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपलं शरीर पण पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आता बघा, पंचमहाभूत काय, तर वायू, अग्नी, जल, पृथ्वी, आकाश. वायू म्हणजे आपल्या शरीरातले सगळे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू. अग्नी म्हणजे आपला जठराग्नी, जो आपलं अन्नाचं पचन करतो, डायजेशन करतो. जल म्हणजे ऑल हॉर्मोन्स आणि ऑल लिक्विड्स इन अवर बॉडी. पृथ्वी तत्व म्हणजे आपलं मांस, पेशी, हाडं. आणि आकाश तत्व म्हणजे आपलं मन. मग या सगळ्यामध्ये जर संतुलन बिघडलं, आजकालची मुलं पाणी कमी पितात, मग त्यांना खूप जणांना किडनी स्टोन वगैरे होतो, वेळी अवेळी खाणं, नीट न खाणं. तर या सगळ्यांमुळे मग ह्या सगळ्याचं सिंक्रोनायझेशन जर गेलं, तर मग प्रॉब्लेम येणारच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण ह्या सगळ्यांवर युनिव्हर्समध्ये किती अत्याचार करतोय. आपण किती जंगल तोडतोय, किती झाडं नष्ट करतोय, किती नद्यांमध्ये कचरा टाकतोय, किती प्लास्टिक, किती कचरा, काय पृथ्वीवर किती आघात करतोय. तर हे सगळं कुठेतरी कंट्रोल केलं तरच आपल्या शरीरामध्ये इजनेस येईल, नाही तर मग कोरोनासारख्या महामाऱ्या येणारच आहे. आता आपण बॉडी पासून थोडस माइंड कडे वळूया. असं म्हणतात, माइंड इज युअर मोस्ट पॉवरफुल फ्रेंड, ऍट द सेम टाइम इट्स युअर वर्स्ट एनिमी. सी, माइंड म्हणजे शरीर म्हणजे स्थूल शरीर, आणि माइंड म्हणजे सूक्ष्म शरीर. तुम्हाला माहितीये सूक्ष्म शरीर आणि नॅनो टेक्नॉलॉजीची पॉवर किती जास्त असते. सो मन हे जे सूक्ष्म शरीर आहे, मनाला अंतःकरण असं सुद्धा म्हणतात. करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट, अंतःकरण म्हणजे इनर इन्स्ट्रुमेंट. सो इट्स युअर, सी, देवाने आपल्याला इतके सुंदर इन्स्ट्रुमेंट्स देऊन या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. आपल्याला छान सुंदर शरीर दिलंय, आपल्याला सेन्सरी ऑर्गन्स आणि मोटर ऑर्गन्स दिले ज्याच्याने आपण आपलं कार्य करू शकतो. हे अंतःकरण दिलंय, हे सूक्ष्म बॉडी, त्याच्याने इट्स आपण कितीतरी गोष्टी आयुष्यामध्ये साध्य करू शकतो. एक तल्लख बुद्धी दिली आहे. या सगळ्याचा जर बेस्ट पॉसिबल यूज आपण करून घेतला, तर आपलं आयुष्य नक्की नक्कीच समृद्ध होणार, का नाही होणार असं मला नेहमी वाटतं. आता हे मन काय करतं बघा, मनाची शक्ती इतकी प्रचंड आहे. जस्ट सी अबाउट द सेल्फ टॉक. देयर इज समथिंग लाईक सेल्फ टॉक, ज्याला आपण स्वगत म्हणतो, जे आपण आपल्या स्वतःशीच बोलतो. आणि हे इतकं पॉवरफुल असतं की सुप्रीम कोर्टाच्या जजनी ऑर्डर ऑर्डर म्हणून हातोडा मारून दिलेल्या जजमेंट पेक्षा सुद्धा आपण आपल्या मनाशी जे सेल्फ टॉक करतो ते जास्त पॉवरफुल असतं. एखाद्या काळ्या दगडावरच्या रेघेपेक्षा सुद्धा हे सेल्फ टॉक पॉवरफुल. यू जस्ट रिमेंबर, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या घटना घडतात. आपण जर शाळेमध्ये असेल, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला असेल, आणि कुठेतरी जर आपली काही चूक झाली आणि आपले सगळे मित्र आणि जर कोणीतरी आपल्याला हसलं, त्या वेळेला ते लहान मूल आपल्या मनाशी काय बोलतं, दिस इज नॉट युअर कप ऑफ टी. तू कधीही आयुष्यामध्ये चांगलं भाषण करू शकणार नाही. यू हॅव नो स्टेज करेज. हेन्स फोर्थ आपण तो पार्ट आपल्या आयुष्यातून बंद करून टाकतो. किती जरी लोकांनी म्हटलं की अरे तू खूप छान बोलू शकतो, तू बोल, लहानपणी झालं म्हणजे मोठेपणी तसंच होईल असं नाही. बट नो वे, बिकॉज द माइंड हॅज इन्स्ट्रक्टेड नो की यू कॅनॉट स्पीक गुड इन फ्रंट लार्ज नंबर ऑफ. इतकी कॅपॅसिटी आपल्या सेल्फ टॉक मध्ये आहे. म्हणून तर पूर्वीचे लोक म्हणायचे ना, शुभ बोल, शुभ बोल. माझी आई तर म्हणायची, एक कोणती तरी वास्तू देवता फिरत असते आणि आपण जे बोलतो त्याला ती तथास्तु म्हणते.
मग हीच पॉझिटिव्हिटी आहे का, हेच ते आहे का? आणि ऍक्च्युली आपण जे बोलतो ते आपण आपल्या स्वतःशी तर बोलतो, पण आपण युनिव्हर्सशी पण बोलत असतो. सी, व्हॉट यू कॉन्सन्ट्रेट द मोर यू अट्रॅक्ट दॅट फ्रॉम युनिव्हर्स. तुम्ही आजारी पडलाय आणि जर तुम्ही सतत म्हणालात की मी आजारी आहे, माझं शरीर दुखतंय, मला खूप ताप आला, मला खूप कफ झालाय, तर यू आर अट्रॅक्टिंग दॅट ओनली आणि तेच वाढणार. पण जर तुम्ही म्हणाले की हो मी आजारी झालोय, मला व्हायरल झालंय, ते बरं व्हायला 3 दिवस लागणार आहे आणि मी औषध गोळ्या घेतोय आणि आता मी बरा होणार आहे. द मोमेंट यू से की आता मी बरा होणार आहे, तुमची बरी होण्याची प्रोसेस वाढते, बिकॉज यू आर अट्रॅक्टिंग दोज थिंग्स फ्रॉम नेचर टुवर्ड्स यू. देर इज समथिंग लाईक न्यूरोलिंग्विस्टिक सायन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही युनिव्हर्सची शक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकता. अँड येस, इट इज ट्रू. सो सेल्फ टॉक अत्यंत महत्वाचं. आपण असं पण म्हणतो की तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. असं का बरं म्हणतात? बिकॉज एनिथिंग बिफोर इट कम्स इन टू एक्झिस्टन्स, इट कम्स इन युअर माइंड ऍज अ थॉट. ती विचार रूपाने आधी आपल्या मनामध्ये येते. आता हे साधं टॉक जरी तुम्ही मला म्हणलात की मॅडम टॉक द्या, तर तो आधी विचार आला. मग मी त्याच्यावर अजून विचार केला की हाऊ शुड आय पुट फोर्थ माय टॉक, आणि मग मी त्याच्यावर काम केलं आणि मग मी या पीपीटी बनवली. सो एनिथिंग बिफोर इट कम्स इन एक्झिस्टन्स, इट कम्स इन युअर माइंड फर्स्ट. थॉट रूपाने आधी आपल्या त्या मनामध्ये येतं, मगच आपण ते पुट फोर्थ करू शकतो. इतकी आपल्या विचारांना. सो म्हणून असं म्हणतात, थिंक बिफोर यू थिंक. म्हणजे इव्हन तुम्ही विचार करायच्या आधी सुद्धा विचार केला पाहिजे की मी काय बोलणार आहे, मी काय विचार करणार. बिकॉज माइंड हॅज सच ए ग्रेट पॉवर की तुमचं कम्युनिकेशन लगेच फास्ट. संकल्पाची शक्ती, आपण जो एखादा निर्णय करतो, निर्धार करतो, तो अतिशय पॉवरफुल असतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते. म्हणून तुमच्या मनातले विचार आणि तुमचं बोलणं हे खूप पॉवरफुली केलं पाहिजे, पॉझिटिव्हली केलं पाहिजे, जाणीवपूर्वक केलं पाहिजे. कारण मग एकदा तुम्ही काहीतरी बोलून गेलात की मग सॉरी, थँक्यू हे शब्दांना काही अर्थ नाही. व्हाय इट इज युअर वर्स्ट एनिमी? बिकॉज मन हे अत्यंत अस्थिर आहे, अत्यंत चंचल आहे. म्हणजे एकदा एका राजाने त्याच्या दरबारामध्ये सांगितलं की मला काही चंचल गोष्टी सांगा. कोणी एक सांगितल्या, कोणी दोन सांगितल्या. सगळ्यात पाठीमागे एक हुशार ब्राह्मण बसला होता. तो म्हणाला की मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी एक पूर्ण श्लोकच सांगितला. मी तुम्हाला तो म्हणून दाखवते. त्यांनी सगळ्या चंचल गोष्टींचा श्लोक केला. बघा, मा माया मधुपो मर्कटो मेघो मरुत मध्यपो मक्षिका मरुत्कट मतकट. म्हणजे मा म्हणजे माया, मा म्हणजे लक्ष्मी, माया म्हणजे आपली माया जी आपल्या आईची माया आहे, मर्कटो म्हणजे माकड, मेघो म्हणजे ढग, मरुत म्हणजे वारा, मध्यपोची सांगायची गरज नाही, मक्षिका म्हणजे माशी आणि मतकणू म्हणजे ढेकूळ. मग हे सगळं सांगितल्यावर तो राजा म्हणाला की अरे पण तू महत्वाचीच गोष्ट नाही सांगितली. तर तो म्हणाला, महाराज असं कसं होईल, जेव्हा मी एवढे मकारार्थी शब्द सांगितले तर मी मन नाही सांगणार का? पण काय माहिती का, हे जे 10 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या ऍटलिस्ट एका डायरेक्शनने तरी जातात, एका डिरेक्शनने जातात आणि त्याच्यावर आपण कंट्रोल तरी करू शकतो. पण मन हे असं आहे की ते एकाच वेळेला 10 दिशांनी जात. तुकाराम महाराज पण म्हणतात की बैठिले एके ठाई मन धावे द्वादश दिशा. सो मन हे अतिचंचल आहे. साधी अहो रस्त्यावर एक आपण जर्मन मेकची गाडी बघितली की आपलं मन जर्मनीत जातं. आय एम शुअर की तुम्ही सगळे लोक इथे बसून माझं हे लेक्चर ऐकताय, पण प्रत्येकाचं मन कुठेतरी गेलं असेल. सकाळचीच वेळ आहे, आज मी हे केलं का? सुजाता मॅडमला वाटलं असेल की दूध तापायला ठेवलंय तेव्हा उतुत नाही जाणार. म्हणजे हे मन हे असं भरकटत असतं. मग हे चंचल, म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाला की मन हे अति चंचल आहे, ते आपण कंट्रोलमध्ये कसं आणणार बाबा, तू सांगतोय सगळं पण मी कसं करू? तर भगवान श्रीकृष्ण पण मानतो, तो पण म्हणतो की मन चंचल आहे, पण ऍट द सेम टाइम भगवान असं पण म्हणतात की आपण ते कंट्रोलमध्ये आणू शकतो. कसं आणू शकतो? आता तुम्ही हत्ती बघा, केवढा आवाढव्य आणि असतो आणि त्याच्यामध्ये केवढी ताकद असते. पण एक 5 फुटाचा 4 फुटाचा माहूत त्या हत्तीला कंट्रोलमध्ये आणू शकतो. कसं? तर सतत त्याच्यावर अंकुश ठेवून. ह्याच्यासाठी सातत्य पाहिजे, संतुलन पाहिजे, प्रचंड ट्रेनिंग पाहिजे. जर तुम्ही सतत त्या मनाला ट्रेन करत गेले, एक दिवस ते अतिशय सुंदर ट्रेन होतं. एखाद्या प्राप्य मुलासारखं असतं हो मन. लहान मुलांना पण आपण रोल
शाळेतून आल्यावर जर त्याला म्हणलं की बसवलं अभ्यासाला, कर बेटा होमवर्क, कर बेटा होमवर्क. आणि कुठली पण हॅबिट शेवटी ती हॅबिट होते. सतत एखादी गोष्ट केली तर दॅट बिकम्स युअर हॅबिट. आणि एखादी गोष्ट सतत 21 दिवस केली. आता आय एम सो डिलायटेड टू नो की तुम्ही लोक हे ओझोनचे हा उपक्रम दर बुधवारचा सतत कंटिन्युअस करताय आणि हे तुमचं 68वं पुष्प आहे असं मला सांगण्यात आलं. सच अ ब्युटिफुल थिंग दॅट यू गाईज आर. अशी सतत गोष्ट केली की ती हॅबिट होते. नक्कीच आता तुम्हाला वाटत असेल अरे आज बुधवार आहे, आज नेमकं काय ऍक्टिव्हिटी आहे, बरोबर आहे. तर ह्या मनाला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आता खूपदा असं होतं की आपली बुद्धी काहीतरी ठरवते. आपण 31 डिसेंबरला काहीतरी मोठा निर्णय घेतो की आता 1 जानेवारी पासून मी रोज सकाळी उठणार आणि व्यायामाला जाणार. बुद्धीने ठरवलेलं असतं. सकाळी 5 वाजता अलार्म पण होतो. पण मग मन काय म्हणतं, अरे कोणाच्या परमिशननी तू ठरवलं, हुज परमिशन यू हॅव टेकन. मी तर थकलोय. शरीर काय म्हणतं, काल रात्री बाबा किती 12:30-1 वाजेपर्यंत मी सगळे टीव्हीवर प्रोग्राम पाहत होतो न्यू इयरचं किंवा मित्रांबरोबर पार्टी केली, आज नको, उद्या. मग या अशा मनाला थोडंसं अंजरावं गुंजरावं लागतं. त्याला म्हणावं लागतं आय नो की बाबा तू थकलायस, तू चल, पण तू जर आलास तर तुझं आयुष्य सुसह्य होईल. तर या मनाला आपल्याला कंट्रोलमध्ये आणावं. आणि शेवटी मन चिंती ते वैरीनं चिंती असं. मनामध्ये जर एखादा विचार आला आणि एखादा वाईट विचार आला तर मन सतत त्याचाच विचार करतं. आता आपले मुलं दूर राहतात, हॉस्टेलवर राहतात, फोन नाही केला की आपण आया किती बेचैन होतो. फोन नाही आला, फोन नाही आला, काही तो प्रॉब्लेम मध्ये तर नसेल ना. मग असं का? उलट आपण असं का नाही म्हणत की अरे आज तो खूप आनंदी आहे, हॅप्पी आहे, मित्रांबरोबर एन्जॉय करतोय आणि म्हणून त्यांनी मला फोन नाही केला. आणि ज्या वेळेला आपलं मन आपल्याला असं म्हणतं ना, आपण एकदम निर्धास्त होतो आणि म्हणतो हो नाही नाही, तो हॅप्पी आणि हेल्दी आहे म्हणून त्यांनी आज मला फोन नाही. सो हे एक डबल एजेड स्वॉर्ड आहे. द वे यू ट्रेन इट विल हॅपन. आणि चिंता करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याच्याबद्दल चिंता करण्यात अर्थ नाही. जे काय पास्ट मध्ये होऊन गेलं ते होऊन गेलं, त्याची चिंता करण्यात अर्थ नाही. भविष्यामध्ये काय होईल हे आपण आज सांगू शकत नाही. मग चिंता कशाला करायची. आज आपल्याला माहित नाही की पुढच्या क्षणी काय होईल. सी, त्या रात्री जिथे भूकंप होतात तिथे झोपणाऱ्या लोकांना माहित असतं का की उद्या सकाळ बघायला आम्ही जिवंत राहणार नाही. मग उद्याची चिंता कशाला करायची. लाईफ इज हॅपनिंग राईट नाऊ, राईट हिअर. सो जस्ट मेक धिस मोमेंट एकदम आनंदी करा, सुखी करा, समृद्ध करा. आणि आज तुम्ही जे करताय त्याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून. मग आजची गोष्ट तुम्ही नीट आणि चांगली करा, आपोआप तुमचं भविष्य चांगलं होणार. चिंता ही चितेपेक्षा पण दाहक असते. सो ऍब्सोल्युटली नो वरीज. माइंड कंट्रोल्स युअर बॉडी, बट व्हॉट कंट्रोल्स माइंड इज ब्रेथ कंट्रोल्स युअर माइंड. अँड व्हॉट कंट्रोल्स ब्रेथ इज मेडिटेशन. सो मेडिटेशन करा, प्राणायाम करा आणि मग तुमच्या ब्रेथवर कंट्रोल आणा. आणि ब्रेथवर कंट्रोल आला तर तुमच्या मनावर कंट्रोल येईल. मनावर कंट्रोल आला तर तुमच्या बॉडीवर कंट्रोल. सो माइंड कंट्रोल इज ऑफ ॲटमोस्ट इम्पॉर्टंट. अनट्रेन माइंड अँड ट्रेन माइंड ह्याचं जर आपण कम्पॅरिझन केलं, अनट्रेन माइंड इज लाईक फास्ट फ्लोईंग रिव्हर. जेव्हा केदारनाथला त्या मंदाकिनी रिव्हरला जेव्हा फ्लड झाला होता तेव्हा काय नाही नाही त्या गोष्टी ती नदी आपल्यासोबत वाहून घेऊन गेली. घराचे घरं गेली, गाड्याच्या गाड्या गेल्या, मनुष्यहानी तर झालीच. म्हणजे आपल्या मनाचा वेग हा त्या नदीपेक्षा पण जास्त असतो. जर आपण रागवलो, रागाच्या भरात माणूस काही बोलून जातं, काही प्रतिक्रिया देतं आणि मग नाही ते गोष्टी होतात. अहो आज आपण बघतो रस्त्यावर एक छोटासा धक्का लागला तर खून मारामाऱ्या करण्यापर्यंत वेळ येते. Why this happens? Because your mind is not trained. On the contrary, if your mind is trained, how it is? It is calm. ते शांत असतं. आणि शांत आणि पीसफुल माइंड हे नेहमी चांगला निर्णय घेऊ शकतं. ही अनट्रेन माइंड इज लाईक ए मडी वॉटर. जर नदीचं पाणी हे खूप मडी असेल आणि घाण असेल तर ते आपण पिऊ शकत नाही. आपण ते आपल्या उपयोगाचं पण नसतं. सो अनट्रेन माइंड इज ऑफ नो यूज टू युअर सेल्फ. हे जे देवाने इक्विपमेंट दिले त्याचा जर तुम्हाला चांगला उपयोग करून घ्यायचा असेल, आपण आपल्या मोबाईल किती चांगल्या पद्धतीने वापरतो, चार्ज करतो, त्याची काळजी घेतो. का बरं? कारण तो आपल्याला हेल्प करणार आहे आपलं आयुष्य समृद्ध आणि सुसह्य करायला. तर हे मन पण आपल्याला आपलं आयुष्य समृद्ध करायला मदत करणार आहे.
मग त्याची चांगली काळजी का नाही घ्यायची? सो अनट्रेन माइंड इज लाईक ए मडी वॉटर ऑफ नो यूज. ऑन द कॉन्ट्री ट्रेन माइंड इज व्हेरी क्लिअर आणि क्लीन पाणी आपण पिऊ शकतो. त्याचा आपल्याला गंगेचं पाणी खूप शुद्ध आहे असं म्हणतात. का तर अत्यंत क्लिअर आणि क्लीन आहे असं म्हणतात. गंगेच्या उगम जिथे होतो गंगोत्रीला, तिथून जर तुम्ही बघितलं तर असं म्हणतात तळातला एक आणि एक गोटा तुम्हाला स्वच्छ दिसेल. ऍट द सेम टाइम अनट्रेन्ड माइंड म्हणजे इज लाईक विथ फुल ऑफ थॉट्स. इफ युअर माइंड इज फुल ऑफ थॉट्स यू कॅनॉट टेक गुड डिसिजन. आता मी काय करू, हे करू का ते करू, निर्णय कसा घेऊ. जर तुम्ही निर्णय नीट नाही घेऊ शकला तर तुमचं आयुष्य समृद्ध कसं होणार? महाभारतामध्ये कृष्ण नीतीमध्ये हेच सांगितले आहे की योग्य निर्णय योग्य वेळी घेतला तरच तुम्हाला योग्य रिझल्ट दिसेल. तुम्ही निर्णय योग्य घेतला पण जर तो रॉंग टाइमला घेतला, वेळ निघून गेल्यावर घेतला तर त्याचा उपयोग नाही. आणि योग्य वेळी निर्णय घेतला पण तो जर योग्य नाही घेतला तरी त्याचा उपयोग नाही. सो इफ युअर माइंड इज काम, क्लिअर अँड क्लीन तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. योग्य निर्णय तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नेऊ शकतो. आणि मग या अशा प्युरिफाईड आणि क्लिअर माइंडनी जर तुम्ही काम केलं तर तो नॅचरली कर्मयोग होतो. काम आणि शांत माइंडनी भक्तियोग चांगला साधता येतो आणि स्टेबल माइंडने ज्ञानयोग चांगला साधता येतो. सो विथ प्युरिफाईड माइंड व्हेन यू वर्क विथ फोकस यू गेट नॉलेज. आणि आपल्या सगळ्या दुःखाचं कारण काय आहे तर आपला इग्नोरन्स आणि आपला अज्ञान. इफ वी गेट ज्ञान नॉलेज तर आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकतं. हे आपण सूक्ष्म शरीर आणि मनाबद्दल बघितलं. म्हणजे आपण बॉडी बद्दल बघितलं, मनाबद्दल बघितलं. आता अजून इजनेस आपल्याला कुठे पाहिजे तर सामाजिक लेवलला, समाजात, रिलेशन मध्ये, घरामध्ये, या सगळ्या लेवलला जर इजनेस असेल तर नक्कीच आपलं आयुष्य समृद्ध होणार. मग तो इजनेस आपण कसा फॉर्म करू शकतो? विथ बेस्ट कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हे एक असं चांगलं हत्यार आहे किंवा टूल आहे ज्याच्याने आपलं आपण आयुष्य अतिशय समृद्ध करू शकतो. मी तर असं म्हणेल की वी कॅनॉट इव्हन सॉल्व बट वी कॅन रिझॉल्व द प्रॉब्लेम्स. I will always insist that one should not solve the problems because solution to one problem creates another problem. आता ट्रॅफिक खूप जॅम व्हायला लागली म्हणून त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपण सिग्नल आणले. सिग्नलला लोक सिग्नल तोडायला लागले म्हणून त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपण सीसीटीव्ही कॅमेरे आणले. ते सीसीटीव्ही कॅमेरे बघायला तुम्ही अजून पुन्हा माणूस अपॉइंट करणार. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये दॅट क्रिएट्स द अनदर प्रॉब्लेम. सो वन सोल्युशन बिकम्स the another problem. So you should never solve the problem, but you should resolve the problem. Like communication is the best way to resolve the problem. शेवटी नात्यांमध्ये, घरामध्ये का फारकत येते? Because we have not communicated the way it should have. आपण एकतर व्हॉमिटिंग करतो, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी कुठेतरी ओकून टाकतो किंवा मग समोरच्याने आपल्याला चांगलं वागवावं ही अपेक्षा. इफ यू हॅव द बेस्ट कम्युनिकेशन, तुम्ही तुमच्या मुलांशी चांगला संवाद साधला. शेवटी फ्रेंड्स, मुलांना फ्रेंड्स का जास्त चांगले वाटतात बरं? बिकॉज दे नेव्हर मेक यू रॉंग, बिकॉज दे आर ऑलवेज देअर इन युअर डिफिकल्ट पिरियड आणि ते ट्राय टू सॉल्व युअर प्रॉब्लेम. आपण आपल्या मुलांशी जर आपण आपल्या मुलांचे फ्रेंड झालो तर आज बाहेर जाऊन मुलं काय नाही नाही त्या भानगडी करतायत तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नक्कीच करू, सॉल्व्ह नाही रिझॉल्व्ह करू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना असं लहानाचं मोठं करा, असं पेरेंटिंग करा की आयुष्यामध्ये काहीही घडलं तर तो येऊन तुम्हाला सांगू शकला पाहिजे. बी द बेस्ट फ्रेंड ऑफ युअर चाइल्ड. दॅट इज द क्रक्स ऑफ पॅरेंटिंग नाउअडेज असं मला वाटतं. कारण आपली मुलं इतके 80% टाइम दे आर एक्सपोज टू द वर्ल्ड आणि जगामध्ये काय नाही, सगळ्या अयोग्य गोष्टी आहेत. पण जर तुम्ही तुमच्या मुलाला संवादामधून त्याच्या चांगले फ्रेंड बनला आणि त्याला योग्य विवेक बुद्धी दिली, काय चूज करायचं आयुष्यामध्ये हे जर त्याला शिकवलं तर देन यू हॅव डोंट गिव्ह रेडीमेड फिश टू ईट टू युअर चाइल्ड बट ट्रेन हिम फॉर फिशिंग. हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि संवाद आणि कम्युनिकेशन हा चांगला केव्हा होईल जेव्हा दोन व्यक्ती एका प्लॅटफॉर्मवर आहेत. वरून कोणीतरी ऑर्डर सोडतंय आणि तू माझं म्हणणं ऐकूनच घे, मी सांगतो तसंच कर,
म्हणलं तर तू खालची व्यक्ती ऐकणार नाही. किंवा खालच्या व्यक्तीने किती ओरडून वरच्या हायर अथॉरिटीला सांगितलं की आ आ आ करून, तर तो ऐकणार नाही. संवाद हा नेहमी एका प्लॅटफॉर्मवर होणार. आता बघा, साधं तुम्ही घरी जेवताना तुम्ही बायकोला म्हणलात की आज भाजीत मीठ जास्त झालं, तर एकदम तिची सटकते आणि ती काय म्हणते की माझ्या भाजीत नेहमी हा खोडच काढतो, त्याला हॉटेलचंच खाणं जास्त आवडतं, आणि दुसरा विचारच आपण करत. पण त्या नवऱ्याने एखाद्या वेळेस असं पण सांगितलं असेल की बाबा मी खाल्लंय, मला भाजी तिखट झालीये, पण आता थोड्या वेळाने तुझे सासू सासरे जेवायला बसणार आहे, तू ते मॉडिफाय कर म्हणजे तुझं प्रेझेंटेशन चांगलं होईल. पण हा विचार आपण करतच नाही, कारण आपलं इतकं ऑलरेडी ऑलवेज लिस्निंग असतं. हा पण पॉइंट मला इथे तुम्हाला सांगायचा आहे की वी डोंट लिसन, वी जस्ट डू हिअरिंग. म्हणजे आपण समोरचा काय बोलला ते फक्त ऐकतो, पण व्हॉट इज लिस्निंग, तो कोणत्या भावनेतून बोललाय, कोणत्या बॅकग्राऊंड मधून बोललाय, विथ व्हॉट कॉन्टेक्स्ट सामनेवाला आपल्याशी बोलतोय, हे अत्यंत महत्वाचं आहे. अहो, पिवळ्या ट्यूबलाईट मध्ये तुम्ही पांढरा शर्ट बघितला तर तो पिवळाच दिसेल, किंवा पिवळा चष्मा घालून जर तुम्ही जग बघितलं, किंवा असं म्हणतात कावीळ झालेल्या लोकांना सगळं जग पिवळंच दिसतं. व्हाय? बिकॉज द बॅकग्राऊंड इज दॅट. सो विथ व्हॉट बॅकग्राऊंड यू आर कम्युनिकेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही विचार करा, आई आपल्या मुलाला बऱ्याचदा मूर्ख म्हणते, गधड्या म्हणते, एखादी शिवी देते किंवा एक थोबाडीत पण मारते, पण त्या मुलाला माहित असतं की तिच्या कोणत्या भावनेतून ती हे सगळं बोलते. त्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून ती आई त्याला शिव्या देते. हीच आई बाजूच्या मुलाला नाही शिव्या देते. सो व्हॉट इज व्हॉट लँड्स इन युअर कम्युनिकेशन इज युअर बॅकग्राऊंड. तुम्ही कचऱ्याच्या ढिगारावर बसून किती सुगंधी बाते केले तरी वास हा कचऱ्याचाच येणार हो. सो वी ऑलवेज से की देर इज समथिंग इन द शोकेस अँड समथिंग एट द गोडाऊन. शोकेस मध्ये काही गोष्टी आहेत, पण गोडाऊन मध्ये काय आहे, तुमच्या मनामध्ये काय आहे, तुमचं कॉन्टेक्स्ट काय आहे, विथ व्हॉट बॅकग्राऊंड यू आर टॉकिंग, दॅट ओनली लँड्स. आणि आपण इतकं ऑलरेडी ऑलवेज लिसन करतो की आता उद्या एखादा पॉलिटिशियन जर आला आणि तो बोलायला लागला तर आपण कान बंद करतो, कारण आपल्याला माहितीये पॉलिटिशियन म्हणजे खोटच बोलणार, खोटेच आश्वासनं देणार. हो, पण सगळेच पॉलिटिशियन तसे असतात का? नाही. हजारातले एक दोन चांगले पण असतात ना. पण आपण आपले कान बंद करून ठेवलेलं असतं, आपलं फक्त हिअरिंग चालू असतं, लिस्निंग चालू नसतं. जर आपण समाजात वावरताना, आपल्या रिलेशनशिप मध्ये वावरताना, आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या मुलाशी, बायकोशी, नवऱ्याशी, सासू सासऱ्यांशी बोलताना आपण हे जर लिस्निंग चालू ठेवलं आणि एका प्लॅटफॉर्मवर बोलायचा प्रयत्न केला, समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर किती गोष्ट साध्य होते. आणि अजून एक खूप चांगला टूल मी तुम्हाला सांगू इच्छिते, मौनम सर्वार्थ साधक. एखादा खूप वाद चालू आहे, आपल्याला जे काय म्हणायचंय तो त्याला ऐकूनच घ्यायला तयार नाहीये, अशा वेळेस मौन पाळलेलं केव्हाही चांगलं. हो, मौनामुळे खूप गोष्टी साध्य होतात. पूर्वीचे लोक दर एकादशीला एकादशी तर करायची, पण मौन पण पाळायचे. मौनाने किती गोष्टी साध्य होतात बघा. मौनामध्ये काय होतं, तर तुमचं अज्ञान झाकलं जातं. बिरबलाची गोष्ट आहे. एकदा अकबर म्हणाला की बिरबल, तू एवढा हुशार आहे, तुझे वडील किती हुशार असतील, मला तुझ्या वडिलांशी बोलायचं. तर बिरबलाला माहित होतं की आपले वडील तेवढे हुशार नाहीयेत, कारण बिरबलाची हुशारी ही वडिलांकडून आलेली नाहीये, तो उपजतच हुशार होता. आणि त्यांनी जेव्हा वडिलांना सांगितलं तेव्हा तिचे वडील पण परेशान झाले. ते म्हणाले, अरे बाबा, मी तर तुझ्या एवढा हुशार नाही, आता मी त्या राजाला जाऊन कायच करू. बिरबलांनी त्याच्या कानात एक गोष्ट सांगितली आणि म्हणाला, जा तुम्ही बिंदास अकबराच्या दरबारात. तो गेला, बिरबलाचा वडील तिथे बसला दरबारात. अकबराने त्याला काय काय प्रश्न विचारले विचारले विचारले, आणि दुसऱ्या दिवशी बिरबल केला. तर अकबर म्हणाला की अरे, तुझ्या वडिलांना मी इतके प्रश्न विचारले, त्यांनी एकाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, ते बोललेच नाही. तो बिरबल काय म्हणतो, अहो, माझे वडील बोलले पण असते, ते खूप हुशार आहेत, पण त्यांनी बोललेलं समजून घेणारी व्यक्ती पण हजर पाहिजे ना दरबारात. म्हणजे बघा, त्यांनी मौनाने काय गोष्ट साध्य केली. मौनाने आपलं अज्ञान झाकलं जातं, अज्ञान आच्छादन असं म्हणतात. मौनाने अजून काय होतं, वाद नष्ट होतो. समोरचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. गप्प बसा. तुम्ही गप्प बसला त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हार मानली किंवा तुम्ही तो जे म्हणतोय ते ऍक्सेप्ट केलं. जस्ट कीप मम. थोड्या वेळाने त्या
व्यक्तीला पण ते जाणवेल की हा गप्प बसलाय, मग तो पण विचार करेल की काय आहे आणि माझं कुठे चुकलं. अजून एक फायदा असा होतो की मौन हे संसर्गजन्य आहे. आपण जर मौन पाळलं, तुम्ही बघा समोरची व्यक्ती नक्कीच नक्कीच बडबड करणार नाही. आता हे कोण सांगतंय, तर एक स्त्री सांगते, आम्ही खूप बडबड करतो मला माहितीये. पण मला आठवतं की माझी आई ना एक काहीतरी पांढरा बुधवार म्हणून एक काहीतरी व्रत करायची आणि त्या दिवशी सगळं पांढरं घालायची, पांढरं खायची आणि सगळ्यात माझ्यासाठी फायद्याची गोष्ट काय होती, तर ती मौन पाळायची. म्हणजे एकदा तर माझ्या हातून असं काहीतरी मोठी घोडचूक झाली होती, बट आय वॉज स्पेअर्ड बिकॉज दॅट वॉज अ वेनसडे आणि मला माहित होतं की माझी आई मला बोलणार नाही. पण मग त्या दिवशी व्हायचं काय, ती सगळ्या गोष्टी मला अशा मौनात सांगायची. हे तांब्या भांड उचल उचल, तिथे ठेव तिथे ठेव. मग मी पण तिला म्हणायची काय काय काय. पण मग नंतर दुसऱ्या दिवशी आई मला म्हणायची की अगं माझं मौन होतं, तू मौन पाळायची गरज नव्हती, तू बोलू शकत नस. पण म्हणजे आपल्या मौनाने दुसरा पण गप्प बसतो, थोड्या वेळ तिथे शांतता होते. हे संसर्गजन्य पण आहे. आणि अजून एक प्रचंड एक मोठी गोष्ट मौनाने आपण साध्य करू शकतो, ती म्हणजे आपला अहंकार नष्ट होतो. हो, जेव्हा आपण मौन पाळतो तेव्हा आपल्याला कळतं की प्रत्येक गोष्ट बोलूनच मी सांगायची गरज नाहीये. मी नाही बोलली, मी या जगात नसली, मी नसली तरी पण ह्या गोष्टी पुढे जातात. आपण आपल्या स्वतःला इतकं काहीतरी मोठं समजत असतो की माझ्याशिवाय हा संसार चालणारच नाही. मी गावाला गेली तर माझ्या नवऱ्याचं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार. आणि हा जो आपला अहंकार असतो ना, तो पण मग हा कधी कधी नष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे संवादामधून, चांगल्या कम्युनिकेशन मधून आणि कधी कधी मौन पाळून आपण समाजामध्ये आणि आपल्या रिलेशनशिप मध्ये किती चांगल्या गोष्टी साधू शकतो. हे एक प्रचंड सुंदर आपल्याला टूल देवाने दिलेलं आहे. आणि हे मला वाटतं आपल्या मनुष्य जातीला सगळ्यात मोठा उपहार हा देवाने दिलेला आहे. तो म्हणजे काय, तर विवेक बुद्धी, विस्डम. विवेक म्हणजे काय, तर संस्कृत मध्ये त्याला म्हणतात विच्च धातू. विच्च म्हणजे काय, निवड करणे. सी अँड कॅन सेपरेट सँड अँड शुगर. राजहंस पक्षी हा दूध आणि पाणी एकत्र झालं तर ते सेपरेट करू शकतो, एवढा त्याला विवेक असतो. मग विवेक इज अ पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन. मी जे मगाशी म्हटलं की आपल्या मुलांना विवेक शिकवा, काय वाईट आहे, काय चांगलं आहे, आयुष्यामध्ये मी काय निवडू. म्हणजे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की अमाऊंट ऑफ नॉलेज डझंट मॅटर. Knowledge is not only the amount of knowledge you acquire, but in its application. Wisdom lies not in the amount of knowledge you acquire, but in its application. आणि मग जे काय आज आपण मुलांना काय करतोय, नुसते इन्फॉर्मेशन भरतोय एखाद्या बॉक्स मध्ये सामान भरल्यासारखं. ते ना त्याची गरज नाहीये, ती त्यांना ऑटोमॅटिक मिळणारच आहे. जग बघून, नेट बघून, एकमेकांशी कम्युनिकेट करून इन्फॉर्मेशन त्यांना मिळणारच आहे. त्यांना विवेक बुद्धी द्या, मॉरल एज्युकेशन द्या, डिस्क्रिमिनेटिव्ह पॉवर द्या, गुड आणि बॅड मधला फरक समजायची शक्ती द्या. हे खूप आजच्या जगामध्ये महत्वाचं आहे. आय फील की हे पॅरेंटिंगचे खूप मोठं टूल आहे. आणि आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एव्हरी मुमेंट इज अ चॉईस. यू आर ऑलवेज ऑन ए क्रॉस रोड. तुम्ही बघा प्रत्येक क्षणी आपण हे करू का ते करू, ते करू का ते करू, आपण डायलेमा मध्ये असतो. बट देन वी हॅव टू टेक डिसिजन. आणि मे आय टेल यू वन थिंग, इट्स नथिंग राईट ऑर रॉंग. नथिंग राईट ऑर रॉंग इन द लाईफ. एव्हरीथिंग इज ओके, बट एव्हरीथिंग हॅज कॉन्सिक्वेन्सेस ऑल्सो. व्हॉट एव्हर निर्णय तुम्ही जो घेता त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही म्हणताय की नथिंग इज राईट ऑर रॉंग, मग मी चौथ्या मजल्यावरून उडी मारते. मारा, तो तुमचा निर्णय, तुम्ही तो घेऊ शकता, पण त्याचा कॉन्सिक्वेन्स काय, तो तुमचं हाड मोडेल. सो बी whenever you take any decision in your life, there are consequences, and accept that consequences. Be responsible in life. असं म्हणतात की टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यू. You are what you choose. So always choose. There is a decision and power God has given us of choice. अजून एक गोष्ट आहे की समथिंग इज लाईक श्रेयस अँड प्रेयर. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने हे सांगितलेलं आहे की व्हॉट इज श्रेयस अँड व्हॉट इज प्रेयस. आता ह्याचं अजून एक थोडस गोष्ट मी तुम्हाला सांगते.
प्रेयस म्हणजे प्रेयस. ती प्रेयसी तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये निवडता, ती तुम्हाला या लाईफ मध्ये खूप आनंद देणार आहे. पण हा पण विचार करा की लग्नानंतर त्या लाईफ मध्ये ती मला तेवढाच आनंद देणार आहे का? म्हणजे आज ती माझी प्रेयसी आहे, पण ती ती श्रेयस पण होणार आहे का माझ्या आयुष्यात? श्रेयस म्हणजे जे तुमच्यासाठी योग्य आहे, आणि प्रेयस म्हणजे जे प्लेजरेबल आहे. आता जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ती प्लेजरेबल असेलच असं नाही. आता तुमच्यासाठी पहाटे 5 ला उठून व्यायाम करणं, वॉकिंगला जाणं हे योग्य आहे, बट दॅट मे नॉट बी प्लेजरेबल. आणि खूप सारे कुकीज खाणं, आईस्क्रीम खाणं, गुलाबजाम खाणं हे प्लेजरेबल आहे, पण मग ते योग्य आहे. सो with your wisdom you have to really choose what is prayers and what is श्रेयस. आता दुर्योधन वाईट होता का? नाही, तो वाईट नव्हता. त्याला हे माहित होतं की मी जे काय करतोय ते चूक करतोय. त्यांनी तो एवढ्या चांगल्या संगतीमध्ये होता, भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत होता. भगवान श्रीकृष्णाने महायुद्धाच्या आधी त्याला सांगितलं पण होतं, तू जे करतोय ते चूक आहे. पण तो काय म्हणाला की मला हे माहिती, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्म नच मे निवृत्ती. मला माहितीये काय योग्य आहे, पण मी ते करू शकत नाही. माझं मन त्याच्यासाठी वळत नाही. मी जे करतोय ते चूक आहे हे मला माहितीये, पण मी ते अवॉइड करू शकत. इथे कुठेतरी तुमच्या मनाचा, विवेक बुद्धीचा जो कमीपणा आहे तो दिसून येतो. सो बी स्ट्रॉंग मेंटली, फिजिकली, बुद्धी वाईज, विवेक वाईज, आणि तुमचं आयुष्य तुम्ही समृद्ध करू शकता. सी, इफ यू मास्टर युअर बॉडी यू हॅव अचीव्ड 25% ऑफ युअर लाईफ. इफ यू मास्टर युअर माइंड यू हॅव अचीव्ड 60%. असं म्हणतात की जो मन जिंकी तो जग जिंकी. इफ यू हॅव मास्टर्ड द लाईफ एनर्जी यू हॅव अचीव्ड 100% ऑफ युअर. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात, वी आर नॉट ह्युमन बीइंग्स गोइंग थ्रू स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, बट वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स गोइंग थ्रू ह्युमन एक्सपिरियन्स. तर आता आपण स्थूल शरीर बघितलं, सूक्ष्म शरीर बघितलं, बुद्धी बघितली, विवेक बुद्धी बघितली. आता आपण थोडस स्पिरिच्युअलिटीकडे जाऊ. व्हॉट एव्हर कम्स टू युअर लाईफ जस्ट ऍक्सेप्ट. फर्स्ट ऍक्सेप्ट. ऍक्सेप्टन्स इज अ ग्रेट टूल दॅट गॉड हॅज गिव्हन टू अस. आधी ऍक्सेप्ट करा, हो असं असं माझ्या आयुष्यामध्ये झालंय, तरच तुम्हाला नंतर त्याच्यावर निर्णय घेण्याचं क्षमता मिळेल आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही याच्यावर काय निर्णय घेऊ शकता. सो नो रिग्रेट्स, जस्ट लेसन. नेव्हर रिग्रेट इन लाईफ. यू विन और यू लर्न, यू नेव्हर लूज. तुम्ही तुमच्या चुकांमधून नेहमी काहीतरी शिकत जाता. नो वरीज, जस्ट ऍक्सेप्ट. Accept and then take decision. Use your vivek buddhi and take decision and go ahead. And no expectations, just gratitude. Always be gratitude, thankful to God, parents, to your friends, to your society, and whatever you get. Life is too short. And I just want to give you this matrix. Happiness is a product of pleasure, engagement, and meaning. सो प्लेजर हे तुम्हाला किती केलं तरी दॅट इज ट्रान्झिटरी, व्हेरी लिटल हॅबिट फॉर्मिंग अँड इट इज डिमिनिश. एंगेजमेंट तुम्ही किती म्हणजे वर्कहॉलिक, तुम्ही किती काम करणार, किती बंगले, किती गाड्या, किती दारू पिणार, शेवटी कुठेतरी त्याला लिमिटेशन्स आहेत. आणि बट सो मेक युअर लाईफ मिनिंगफुल, गिव्ह मिनिंग टू युअर लाईफ, मेक युअर लाईफ मिनिंग. शेवटी लाईफ म्हणजे काय, जस्ट अ डॅश. आपण काय म्हणतो 1950 to 2023, it is just a dash, it is just a blank canvas. You picture, you make it a very colorful, powerful, the way you want you to be, and make your life हॅपी अँड पॉवर. हे एक महत्वाचं टूल आहे की डोंट गेट अटॅच टू एनिथिंग. आपण असं म्हणतो की आपलं जर फ्री फ्लोईंग आर्टरीज असतील तर तिथे प्लाक फॉर्मेशन होणार नाही आणि पुढचं कॅटास्ट्रॉफी वाचेल. सो नेव्हर गेट अटॅच टू एनिथिंग. इनफॅक्ट यू आर नॉट अटॅच टू एनिथिंग. म्हणजे ट्रॅजेडी, कॉमेडी आणि सगळ्या हॉरर मूव्हीज चालू आहेत, यू आर जस्ट अ स्क्रीन. डस द स्क्रीन गेट्स अफेक्टेड. तुमच्या आयुष्याकडे कधीतरी त्रयस्तासारखं बघा, एरियल व्ह्यू सारखं बघा, वरून बघा. माझ्या शरीराला दुःख झालंय, मला दुःख झालं नाही. माझ्या मनाला यातना झाल्या, मला यातना झाल्या नाही. बिकॉज हू यू आर इज नॉट युअर बॉडी, नॉट युअर माइंड, but someone who is aware of all these things. You are Sakshi,
यू आर परब्रह्म, एक त्रयस्थ भूमिका घ्या आणि तुमच्या आयुष्याकडे बघा. देन युअर लाईफ विल बिकम समृद्ध होईल. सो व्हॉट इज बीइंग ह्युमन? बी सिम्पल इन लाईफ, बी स्ट्रेट फॉरवर्ड. ह्युमन लाईफ इज रेअर. 84 लक्ष योजनेनंतर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो असं म्हणतात. सो मेक इट वर्थ. आणि जे काय आपल्या नशिबाला येतं ते आपलं प्रारब्ध कर्म आहे, ते आपण चुकू शकत नाही. दिट इज द फर्स्ट ॲरो दॅट गौतम बुद्ध सेड. मनुष्याला दुःख कशामुळे येतं? तर 2 ॲरोमुळे येतं. पहिला ॲरो इज व्हॉट लाईफ थ्रोज ॲट यू, ते आपलं प्रारब्ध आहे, ते कोणाला चुकलेलं नाही. पण दुःख मेन कशामुळे होतं? ते सेकंड ॲरोमुळे होतं. व्हॉट इज सेकंड ॲरो? इज युअर रिॲक्शन टू. पहिल्या ॲरोमुळे जास्त दुःख होत नाही. आपण त्याच्यावर सतत जो विचार करतो आणि आपल्याला ना असं थोडं मीनाकुमारी वगैरे होण्याचं एक शौकच असतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्त दुःख होतं. सो मेक द बेस्ट ऑफ इट. So religion says he is an atheist who does not believe in God. But Swami Vivekananda says he is an atheist who does not believe in himself. ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात आपण समुद्राच्या सागरापाशी बसलोय आणि एका पाण्याच्या थेंबासाठी आपण तरसत आहोत. आपल्यामध्येच ती सगळी शक्ती आहे, पॉवर आहे, आनंद आहे, ब्लिस आहे. जस्ट बाहेरच्या जगामधले आपले पंचेंद्रिय, सेन्सरी ऑर्गन थोड्या वेळ स्टॉप करून आपण थोडं आपल्या आत डोकावलं तर तो सगळा अमृताचा स्तोत्र आपल्याला मिळू शकतो. सो गोल ऑफ युअर लाईफ, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल द गोल इज अचीव्ड. अँड व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ इज गॉड रिअलायझेशन. रामानुजाचार्य पण म्हणतात की हू आय एम ऑलवेज सर्च फॉर सेल्फ इनसाइड. महात्मा गांधी पण म्हणतात आय एम अ सिम्पल मॅन in search of God. So God realization should be the goal of your. Thank you very much.